हॅलो. तर आज आपण हे बेलाचं पान करायला शिकणार आहोत. तुम्ही बघू शकताय खूप सुंदर आहे. फिनिशिंग ही बघू शकताय अगदी व्यवस्थित आहे. असं हे बेलाचं पान आपल्याला आज करायला शिकायचं आहे. श्रावण सुरू झालेला आहे, तर म्हटलं हा व्हिडिओ तुमच्यासाठी करूया. व्हिडिओ करायची अजून तशी सवय नाही आहे, पण तुमच्या सगळ्यांचे खूप मेसेजेस येतात ट्युटोरियलसाठी, तर मी आता ट्युटोरियल चालू करते आहे. तर हे आपलं छानसं बेलाचं पान, ह्याची साईज आहे पूर्ण बेलाच्या पानाची साईज आहे 4.5 इंच. विड्थ अशी पकडली तर 3 इंच आहे. हा मी 4 प्लाई हॉबी केअरचा DK धागा वापरलेला आहे. थ्रेड, कॉटन थ्रेड. तुम्ही वूलही वापरू शकता. बेलाची 3 पानं असतात, त्यातील छोटं पान. 12 चेन्स करायच्या आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. ओके. सेकंड स्टिच मध्ये स्लिप स्टिच घ्यायचं आहे. 2 स्लिप स्टिच, 1 SC, 1 हाफ DC, 1 हाफ DC, 1 DC, 1 डबल क्रोशे, त्याच्यानंतर 2 डबल क्रोशे घ्यायचे एकातच. सिंगल स्टिच मध्ये 2 डबल क्रोशे, पुन्हा 1 डबल क्रोशे, 1 हाफ DC, 1 सिंगल क्रोशे आणि 2 स्लिप स्टिच. ही आपली एक बाजू झाली आहे. नेक्स्ट एक चेन घ्यायची आहे आणि सेम स्टिच मध्ये आपल्याला हा दोरा तुम्ही मागे पकडू शकता, त्यामुळे फिनिशिंगला मदत होते. सिंगल क्रोशे, हा आपण आता स्लिप स्टिच घेतला आहे पहिला. सेकंड स्लिप स्टिच, 2 स्लिप स्टिच झाल्यानंतर 1 सिंगल क्रोशे, 1 हाफ डबल क्रोशे, 1 डबल क्रोशे. पुन्हा नेक्स्ट आपण मिडलला आलोय, एकामध्येच 2 डबल क्रोशे, 1 डबल क्रोशे नेक्स्ट मध्ये, 1 हाफ डबल क्रोशे. आता हा मागचा दोरा नाही धरला तरी चालेल. बेसिकली 2-3 स्टिचेस मागे पकडायचा, नंतर सोडून द्यायचा. 1 सिंगल क्रोशे आणि 2 स्लिप स्टिच. लास्ट मध्ये स्लिप स्टिच. अशा प्रकारे अपोजिटचा हा जो फर्स्ट स्टिच आहे, त्याच्यामध्ये सिंगल क्रोशे करायचा आहे. सिंगल क्रोशे, 1 चेन आणि या सिंगल क्रोशे मधून स्लिप स्टिच घेऊन एक पिकॉट स्टिच करायचं. याला पिकॉट स्टिच म्हणतात. सिंगल क्रोशे घेऊन त्याच्यामध्ये
स्लिप स्टिच करायचं. आता नेक्स्ट आपल्याला एक स्लिप स्टिच करायचं आहे, 2 स्लिप स्टिच करायचं आहे. 2 स्लिप स्टिच केल्यानंतर उरलेल्या प्रत्येक स्टिचमध्ये आपल्याला सिंगल क्रोशे करायचं. 1 सिंगल क्रोशे इन each स्टिच. अतिशय व्यवस्थित करायचं, घाई गडबड करायची नाही. बेलाचं पान खूप सुंदर दिसतं. खूप डार्क ग्रीन पण नाही वापरायचा, असा छान मधली शेड असते, एकदम पोपट ग्रीन पण नाही आणि डार्क ग्रीन पण नाही. आता उरलेल्या 2 स्टिचमध्ये आपल्याला स्लिप स्टिच करायचं आहे. पहिले 2 आणि शेवटचे 2 स्लिप स्टिच आहेत. त्यानंतर एक चेन घेऊन पुन्हा अपोजिटचं आपल्याला स्लिप स्टिच करायचं आहे. सेकंड स्लिप स्टिच. आता उरलेले सगळे सिंगल क्रोशे. सिंगल क्रोशे. प्रत्येक स्टिचवर एक एक सिंगल क्रोशे करायचं आहे. अशा प्रकारे शेवटचे 2 आपल्याला स्लिप स्टिच करायचे आहेत. हा एक इकडे आणि हा पिकॉटच्या अगदी जवळ आहे, तिथे स्लिप स्टिच करायचं आहे. आणि हा जो पिकॉटचा वरचं टोक आहे, त्या टोकामध्ये जर तुम्हाला तो इझिली दिसत नसेल तर आपली टपेस्ट्री नीडल घ्यायची अशी आणि थोडीशी 1-2 वेळा ती काढायची. मग तो होल थोडा मोठा होतो आणि आपला हुक इझिली त्याच्यातून पास होतो. अशा प्रकारे स्लिप स्टिच करायचं. एक चेन घेऊन धागा कट करायचा. अशा प्रकारे आपली छोटी पानं झाली आहेत. हे छोटं पान आहे, अशी 2 पानं करायची आहेत आपल्याला. 2 पानं करायची आहेत. आता ह्याचे मागचे थ्रेड हाईड करायचे. याच्या जवळपासच्या स्टिचेसमधून 2-3 स्टिचेसमधून हा काढायचा. अशा प्रकारे ती छान पानं झालेली आहेत. इथे तुम्ही ग्लू लावू शकता आणि मग टोकं कट करायची. तर हा एवढा धागा सोडून मी स्लिप नॉट करते आहे. स्लिप नॉट. आता आपल्याला 20 चेन्स करायचे आहेत. 20 चेन्स. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. 20 चेन्स मी केलेले आहेत. तर आता आपल्याला सेकंड चेन पासून स्टिचेस चालू करायचे आहेत. 3 स्लिप स्टिच घ्यायचे आहेत आपल्याला. प्रत्येक स्टिचमध्ये 3 स्लिप स्टिच. तीन स्लिप स्टिच झाले आहेत. त्याच्यानंतर आपल्याला 2 सिंगल क्रोशे घ्यायचे आहेत. धागा कुठेही कुस्करायला विस्कटायला द्यायचं नाही. 2 सिंगल क्रोशे. त्याच्यानंतर 2 हाफ डबल क्रोशे. पॅटर्न सिंपल आहे, फक्त तो अतिशय व्यवस्थित करायचा.
एकसारखे स्टिचेस यायला पाहिजेत. 2 हाफ DC, 2 DC करायचे आहेत. अशा प्रकारे 3 स्लिप स्टिच, 2 सिंगल क्रोशे, 2 हाफ डबल क्रोशे, 2 डबल क्रोशे आणि आता नेक्स्ट स्टिचमध्ये आपल्याला एकाच स्टिचमध्ये 2 हाफ डबल क्रोशे करायचे आहेत. 2 डबल क्रोशे करायचे आहेत. ओके, एकाच स्टिचमध्ये आपल्याला 2 डबल क्रोशे करायचे आहेत. त्यानंतर पुन्हा रिव्हर्स करायचं आहे. 2 डबल क्रोशे एक एक प्रत्येक स्टिचमध्ये एक एक येणार आहे. 2 डबल क्रोशे, 2 हाफ डबल क्रोशे, प्रत्येक स्टिचमध्ये एक एक येणार आहे. शक्य असेल तेवढं घट्ट घ्यायचं म्हणजे ते पान छान ताठ राहतं. 2 सिंगल क्रोशे, आणि उरलेल्या 3 स्टिचमध्ये 3 स्लिप स्टिच. 3 स्लिप स्टिच इन ईच स्टिच. अशा प्रकारे आपली एक बाजू झालेली आहे. त्यानंतर एक चेन घ्यायची आहे आणि सेम स्टिचमध्ये जिथे आपण आधीचा स्लिप स्टिच केला आहे त्याच्यामध्येच पुन्हा एक स्लिप स्टिच करायचा आहे. तर हा जो पॅटर्न आपण एक बाजूला केलेला आहे हाच पूर्ण दुसऱ्या बाजूला रिपीट करायचा आहे. तर आपला एक स्लिप स्टिच झालेला आहे. 2 स्लिप स्टिच अँड 3 स्लिप स्टिच. म्हणजे ह्या बाजूला शेवटी आपण जसे 3 स्लिप स्टिच घेतलेले होते तसेच पुन्हा 3 स्लिप स्टिच घ्यायचे आहेत. 2 सिंगल क्रोशे, 2 सिंगल क्रोशे, त्यानंतर 2 हाफ डबल क्रोशे. असं धागा कुठेही विस्कटायला द्यायचं नाही, त्याने फिनिशिंग खराब दिसतं. 2 हाफ डबल क्रोशे, प्रत्येक स्टिचच्या समोर सेम स्टिच यायला पाहिजे. प्रत्येक SCच्या समोर SC, प्रत्येक हाफ DCच्या समोर हाफ DC असं यायला पाहिजे. 2 डबल क्रोशे, आता इथे आपण अपोजिटला 2 DC एकातच घेतले आहेत. तर आता हा गॅप वाढतो एकातच जास्त घेतले की. तर हा जो आपला समोरचा चेनचा भाग आहे सेम स्टिचचा तिथे आपल्याला हे 2 डबल क्रोशे टाकायचे आहेत एकाच स्टिचमध्ये. जेणेकरून तो एकच होल जास्त पसरत नाही. अशा प्रकारे म्हणजे हे बंद केलं की जवळ दिसणार. पुन्हा रिपीट करायचं आहे. 2 डबल क्रोशे, 2 हाफ डबल क्रोशे, 2 सिंगल क्रोशे, प्रत्येक स्टिचमध्ये एक एक स्टिच येणार आहे. फक्त सेंटरला इथे 1 2 आहेत, बाकी सगळीकडे एक एक आहे. आता 3 स्लिप स्टिच. स्लिप स्टिच करताना एक काळजी घ्यायची आहे, खूप टाईट करायचे नाही आहेत, कारण पुन्हा आपला सेकंड राऊंड त्यांच्यावर येणार आहे तेव्हा आपल्याला ते इझिली ॲक्सेस करता यायला पाहिजे. तर स्लिप स्टिच करताना काळजी घ्यायची, हा जो स्लीववरचा लूप असतो हा थोडासा मोठा करायचा आणि नेक्स्ट स्टिचमधून धागा ओढून घ्यायचा. त्याने काय होतं की हा जो वरचा लूप असतो तो आपला लूज होतो. नेक्स्ट स्लिप स्टिच,
नेक्स्ट स्लिप स्टिच, थर्ड वन, अशा प्रकारे. आता हा जो अपोजिटचा फर्स्ट स्टिच आहे याच्यामध्ये आपल्याला स्लिप स्टिच करायचं आहे. हा तो आपला पहिला थोडासा घट्ट असतो, तो थोडासा लूज करून घ्यायचा आणि ह्या पहिल्या स्टिचमध्ये स्लिप स्टिच करायचं आहे आपल्याला. अशा प्रकारे एक चेन घ्यायची आणि सेकंड राऊंड करायचा आहे. सेकंड राऊंडला आपल्याला पुन्हा 4 स्लिप स्टिच करायचे आहेत. इथेही स्लिप स्टिच करताना काळजी घ्यायची की हा वरचा लूप आहे तो थोडासा लूज घ्यायचा आणि स्लिप स्टिच करायचं. 1, प्रत्येक स्टिचमध्ये एक एक स्लिप स्टिच येणार आहे. 3, 4 स्लिप स्टिच आपले झालेले आहेत. तर आता पॅटर्न रिपीट करायचा. 2 सिंगल क्रोशे, प्रत्येक वेळी थोडासा स्टिच पसरवत जायचा जेणेकरून ते जास्त शेप त्यांचा बिघडत नाही. 2 सिंगल क्रोशे नंतर 2 हाफ डबल क्रोशे, 2 डबल क्रोशे. हा धागा असा विस्कटायचा नाही. 2 डबल क्रोशे. त्यानंतर आपला येत आहे मिडल स्टिच, जे आपण एकातच 2 डबल क्रोशे टाकले आहेत ते याच्यावरतीच ह्याचाही मिडल यायला पाहिजे. 2 डबल क्रोशे एकातच. हा जो आपला प्रिवियस रोचा डबल क्रोशे आहे त्याच्याबरोबर वरती 2 डबल क्रोशे यायला पाहिजे. पुन्हा सिंगल सिंगल 2 डबल क्रोशे, प्रत्येक स्टिचवर 1, त्यानंतर 2 हाफ डबल क्रोशे, त्यानंतर 2 सिंगल क्रोशे, आता पुन्हा आपल्याला स्लिप स्टिच करायचं आहे. 1, 2, हा पुढे आहे तो 3 आणि हा लास्ट वन आहे तो 4 स्लिप स्टिच करायचे आहे स्टार्टिंग आणि एंडला. पुन्हा एक चेन घ्यायची आहे आणि हा जो फर्स्ट वन आहे त्याच्यामध्ये स्लिप स्टिच करायचं आहे. थोडा टाईट होतो स्लिप स्टिच. 2, 3, 4 स्लिप स्टिच आपण केले आहेत. त्यानंतर 2 सिंगल क्रोशे घ्यायचे आहेत. 2 हाफ डबल क्रोशे घ्यायचे आहेत. 2 डबल क्रोशे घ्यायचे आहेत. अशा प्रकारे आता पुन्हा आपण मिडलला आलो आहे. हे
आधीच्या राऊंडचे 2 डबल क्रोशे आहेत, त्याच्यावरतीच 2 डबल क्रोशे सिंगल स्टिचमध्ये घ्यायचे आहेत. 2 DC एकातच. नेक्स्ट 1 DC, 2 DC सेपरेट आहेत. प्रत्येक स्टिचमध्ये एक एक. 1 हाफ DC, 2 हाफ DC, 1 सिंगल क्रोशे, 2 सिंगल क्रोशे आणि लास्ट आपले 4 स्लिप स्टिच आहेत. 3 आणि हा लास्ट वन 4 स्लिप स्टिच. आता आपले दोन्ही राऊंड झाले आहेत. आता हे पानाचं टोक आहे, तर ह्या टोकासाठी आपल्याला हा जो समोरचा पहिला आहे त्या फर्स्ट स्टिचमध्ये आपल्याला सिंगल क्रोशे करायचा आहे. सिंगल क्रोशे, त्यावर एक चेन, सिंगल क्रोशे घेऊन एक चेन करायची आहे. त्यानंतर हा जो सिंगल क्रोशे आपण घेतला आहे त्याच्या दोन्ही लूप्समधून एक आपल्याला पिकआउट स्टिच करायचं आहे अशा प्रकारे. त्यानंतर अपोजिट साईडचं करायचं आहे. आता लास्ट राऊंड स्लिप स्टिच. हे आपलं टोक आलं आहे. आता प्रत्येक स्टिचवर एक एक स्लिप स्टिच आपल्याला करायचं आहे. स्लिप स्टिच, स्लिप स्टिच. स्लिप स्टिच करताना खूप घट्ट नाही करायचे, नाही तर मग ते पान दुमडलं जातं. तर हा जो मगाशी सांगितलं तसा हा लूप थोडा लांब करायचा आणि नेक्स्ट स्टिचमध्ये स्लिप स्टिच करायचं. थोडंसं वर करायचं, नेक्स्ट स्टिचमध्ये स्लिप स्टिच करायचं. त्यामुळे काय होतं की त्याची बॉर्डर छान येते, कुठेही खेचल्यासारखं ते दिसत नाही. कारण आपल्याला प्रत्येक स्टिचवर एक एकच घ्यायचं आहे, कुठेही आता इन्क्रीज करायचं नाही आहे. त्यामुळे ते पान व्यवस्थित सरळ राहण्यासाठी हे स्लिप स्टिच थोडेसे मोठे घ्यायचे, खूप टाईट करायचं नाही आहे. शेप आपला व्यवस्थित नॅचरल राहायला पाहिजे. कुठचंही स्टिफनिंग मटेरियल आपल्याला वापरायची गरज लागली नाही पाहिजे. अशा प्रकारे आपल्याला स्लिप स्टिच घ्यायचे आहे. प्रत्येक स्टिचवर एक एक स्लिप स्टिच. आता हे आपण एंडला आलो आहोत, दुसऱ्या टोकाला. तुम्ही बघू शकता खूप सुंदर त्याची बॉर्डर झालेली आहे. आता हे जे आपण दोरा सोडला आहे त्या टोकाला आपण आलो आहोत. तर इथे आपल्याला 13 चेन घ्यायच्या आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 चेन्स घेतले आहेत. आता सेकंड स्टिच पासून आपल्याला स्लिप स्टिच करायचं आहे. हा आपण पानाचा देठ करतो आहोत. प्रत्येक स्टिच मध्ये एक एक स्लिप स्टिच करायचं आहे.
इझिली करायचं आहे, खूप टाईट आणि खूप लूजही नाही करायचंय. पुन्हा इथे स्लिप स्टिच करून हा देठ सरळ करायचा आहे. असं देठ झाला आपला. आता आपल्याला दुसरी बाजू करायची आहे. सेम सगळीकडे स्लिप स्टिच आपल्याला करायचं आहे. प्रत्येक स्टिचवर एक एक स्लिप स्टिच करायचं आहे. अशा प्रकारे प्रत्येक स्टिचवर स्लिप स्टिच करायचं आहे. ही बॉर्डर करताना मगाशी सांगितलं तसंच व्यवस्थित थोडासा हात लूज ठेवून करायचा आहे. इझिली आपल्याला नेक्स्ट स्टिचमध्ये जाता यायला पाहिजे आणि कुठेही पान आवळता कामा नये, दुमडता कामा नये. त्याचा शेप तसाच मेंटेन राहायला पाहिजे. तर अशा प्रकारे आपल्याला धागा असा कुठेही तो त्याचे स्ट्रँड्स निघता कामा नये. त्यामुळे फिनिशिंग छान येत नाही. व्यवस्थित तो पूर्ण धागा आपल्याला घेता यायला पाहिजे. अशा प्रकारे स्लिप स्टिच करायचं आहे. हा कॉर्नर थोडंसं आपलं घट्ट होतं, काळजीपूर्वक करायचं आहे. पानाचं टोक हेच छान दिसायला हवं असतं. आता आपण एंड पर्यंत आलो आहोत. आता हा आपला आधीचा पिकॉट स्टिच आहे, त्याच्यावर आपल्याला स्लिप स्टिच करायचा आहे. एक चेन घेऊन धागा थोडा लांब ठेवून कट करायचा आहे. अशा प्रकारे आपल्या बेलाचं मोठं पान झालेलं आहे. त्याचा छान शेप आपल्याला आलेला आहे, तुम्ही बघू शकताय. तर आता आपली तीनही पानं तयार आहेत. हे मोठं पान आहे आणि ही दोन छोटी पानं आहेत. तर आता आपण ते कसे शिवायचे ते बघूया. तर आपलं हे मोठं बेलाचं पान आहे, हे छोटं पान. तर हे जे पिकॉटची बाजू असते ती बाहेरच्या बाजूला येणार अशी, आणि ही आपल्याला अशा प्रकारे शिवायची आहेत. किती खूप अशा प्रकारे आपल्याला ही शिवायची आहेत. शिवताना काळजी घ्यायची की यांची लेवल एकदम पण सेम नको. एक थोडंसं एक स्टिच वरती, एक थोडंसं एक खालती, म्हणजे ते थोडंसं नॅचरल लुक त्याचा येतो. आणि असं आपण शिवायचं आहे. हा जो धागा आपण लूज ठेवला आहे त्याच्यातूनच आपल्याला शिवायचं आहे. त्यामुळे जास्त जॉईंट्स येत नाहीत आणि गाठी येत नाहीत. पुन्हा धागा जॉईन करून पण तुम्ही करू शकता, पण ह्याच्यामुळे एक जॉईनिंगचं काम वाचतं. त्यामुळे आता हे आपला थोडंसं मागे आहे, आपल्याला इथपर्यंत त्याला आणायचं आहे. तर थोडा त्याला पुढे आणूया. तुम्हाला हवं तर मार्कर वापरून तुम्ही हे जॉईन करून घेऊ शकता. हे असं आपल्याला लावायचं आहे. तोरणासाठी शक्यतो मी हे इथे असं जॉईन करते, कारण मग ते हँग केलं की प्रॉपर राहतात. असं साईडला केलं की मग ते लूज होतात आणि नंतर दुमडू शकतात. तर हे असं आपल्याला लावायचं आहे. तर आपल्याला या पोझिशनपर्यंत हा धागा आणायचा आहे, साईडने शिवायचा आहे आपल्याला.
मॅक्झिमम माझा प्रयत्न असतो की सगळं काही स्टिच करूनच कस्टमरपर्यंत पोचलं पाहिजे. स्टिक करून शक्यतो मी देत नाही. अगदी जिथे शिवायला स्कोप नसेल तेवढेच एलिमेंट्स स्टिक केले जातात. तर अशा प्रकारे आपण इथपर्यंत धागा आणला आहे. आता हे असं इथे आपल्याला शिवायचं आहे. तर शिवताना हा जो धागा आहे हा आपला जो मधला स्टिच आहे तिथून काढायचा आणि हे असं अटॅच करायचं थोडंसं क्रॉसमध्ये. आणि हे जे स्टिचेस आहेत ते असे ओव्हरलॅप नाही करायचे, तर आपल्याला साईडने घ्यायचे आहेत. आता हा आपला धागा इथे आहे, तर ह्याच्या बाजूच्या स्टिचमधून हा जो देठ आहे त्या देठाच्या खालून आपला धागा यायला पाहिजे. अशा प्रकारे पुन्हा ह्याच्या साईडने टाकायचं आहे. वरून असं नाही टाकायचं, बाजूने घ्यायचंय. याच्या नेक्स्ट स्टिचमध्ये या दोन्हीतून सुई जायला पाहिजे. अशा प्रकारे आता हे तुम्हाला असं असं लूज हवं असेल तर लूजही ठेवू शकता. मला असं जॉईन आवडतं आणि शक्यतो शिवतोरणासाठी मी हे असं जॉईन करते. अशा प्रकारे कुठेही देठाचंही फिनिशिंग खराब होता कामा नये आणि हे नॅचरली साईडला अटॅच व्हायला पाहिजे. आता आपल्याला या बाजूला जायचं आहे. ओके, हे पण अटॅच करायचं. ह्याचं पिकआउट साईड बाहेर येणार आहे आणि हे आपल्याला असं लावायचं आहे. तर हे असं आधी होल्ड करायचं हाताने. आता आपली ही बाजू कुठच्या स्टिचवर येते आहे ते बघून त्या स्टिचच्या खालून आपल्याला धागा ओढून घ्यायचा आहे. हे प्रॉपर पोझिशन चेक करायची. अशा प्रकारे खूप ओढायचं नाही, व्यवस्थित ते बाजूबाजूला राहायला पाहिजे. बाजूबाजूच्या स्टिचमधून घ्यायचं आहे, ओव्हरलॅप नाही करायचं. अशा प्रकारे हा देठही सरळ राहायला हवा. अशा प्रकारे आता हा जो सेंटर आहे हा वाला हा सुद्धा आपल्याला जॉईन करायचा आहे. अशा प्रकारे तर हे आपलं झालं आहे. तर पुन्हा मागे येऊन, कारण आपण इथे फिनिश करू शकत नाही, तर इथे एक स्टिच मागे यायचं. स्टिचिंगचं टेक्निक तुम्ही तुमच्या प्रमाणे करू शकता. मला थोड्या गोष्टी परफेक्ट लागतात तर मी हे असं करते. तर आता हा धागा मागे आपण आणला आहे. आपलं छान असं बेलाचं पान तयार आहे. हा देठ असा थोडासा झुकलेला छान दिसतो नॅचरल लुकमध्ये. आता
तर अशा प्रकारे आपलं शिवून झालंय. हेच पान जर शिवतोरणाला लावायचं असेल तर हाच धागा मी स्लिप स्टिच करत वरती नेते आणि त्यानेच तोरणाला अटॅच करते. तर अशा प्रकारे आपलं छान असं बेलाचं पान झालेलं आहे. श्रावण सुरू झालेला आहे. तुम्ही असे छान छान बेलाची पानं करू शकता आणि शंकराच्या पिंडीला वाहू शकता किंवा शिवतोरणाला वापरू शकता किंवा ह्याची किचेन करू शकता. खूप सुंदर दिसतं हे. लोकरीतही करू शकता. मी कॉटनमध्ये केलं आहे.